समोर सीएम थांबतात, आपला मेसेज त्यांच्यापर्यंत डायरेक्ट जातोय, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। त्यामुळे शांतता राखायची आहे, कोणी गडबड गोंधळ अजिबात करणार नाही। आणि चर्चा चालू असताना आता जशी शांतता आहे तशीच शांतता चालू ठेवा, म्हणजे ती काय बोलतात ते सगळ्यांना ऐकू येईल। सगळ्यांनी घ्या व्यवस्थित, अजिबात गडबड गोंधळ करू नका, सगळ्यांनी घ्या व्यवस्थित। मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही आता महाराष्ट्रभर आपल्याला निवेदन दिले। आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, त्याच्यावरती अजून सरकार म्हणून आम्हाला कोणतेही सकारात्मक पाऊल दिसत नाहीये। कोपर्डी घटना झाली, त्यानंतर नाशिक झालं, बारामती झालं, आश्रमशाळेचं झालं, आज माझ्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये सिक्युअर वाटत नाही। आम्हाला असं वाटतं गव्हर्नमेंट म्हणून आपण एक फर्म भूमिका घ्यावी, या सगळ्या नराधमांना आणि वाईट प्रवृत्तींना संदेश द्यावा की बाबा इथून पुढे महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही। आणि आरक्षण असेल, अॅट्रॉसिटीच्या मागण्या असतील, शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागण्या असतील, आमची तुम्हाला विनंती आहे, आम्ही आमचं आंदोलन असंच शांततेच्या मार्गाने चालू ठेवू, कुठेही कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही। पण आपल्याला आमची नम्र विनंती आहे, एकदा आमच्यासाठी एक पत्रकार परिषद घ्या आणि आमच्या सगळ्या मुद्द्यांवरती एकदा आम्हाला आश्वस्त करा की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा बलात्काराचे प्रश्न असतील, या सगळ्यावरती गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे आहात। आम्ही सगळ्या मुद्द्यांवर नीट सविस्तर बोललो आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोललो आहे, चॅनल्सवर बोललो आहे, सगळ्या मुद्द्यांवर कारवाई आपण सुरू केलेली। एकही मुद्दा असा नाही की ज्याच्यावर कारवाई सुरू केली। कोपर्डीची केस तर आता अंतिम सुनावणीला आहे, बरोबर। त्यांनी सांगितलं की बस 4 दिवस सुनावणी, डिसेंबरमध्ये 20 डिसेंबर 24 डिसेंबरला आहे। बाकीच्याही सगळ्या ज्या आहेत, नाशिकच्याही केसमध्ये चार्जशीट लगेच आपण फाईल केलेली आहे। आरक्षणाच्याही मागणीमध्ये आपण आता ती केस लावून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण सरकारच्या वतीनं कमिटी तयार करून सगळे पुरावे जमा करून ते ॲफिडेविट देखील आपण फाईल करतो। सगळ्या ज्या हमीभावाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना आपण त्याला पूर्ण त्याच्यावर वर्किंग सुरू केलेलं आहे। आणि आमच्यासाठी साहेब महत्त्वाचं म्हणजे कोपर्डीची जी घटना घडली त्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये बलात्काराचं सत्र चालूच आहे। आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, या नराधमांना जर तुम्हाला मेसेज द्यायचा असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट आपण म्हणतो 4 महिने साहेब गेले, अजून पुढची तारीख पडली 23 डिसेंबर, 1.5 महिना परत गेला। जर फास्ट ट्रॅक कोर्टचा न्याय 2 वर्षांनी मिळणार असेल तर बाबा ह्या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे नराधमांची प्रवृत्ती आज वाढत चालली आहे आणि कुठेतरी हे प्रमाण म्हणजे आज आम्हाला महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, तर आम्हाला सुरक्षित पाठवून देण्याचे शासन कोणतं पाऊल उचलेल? नक्की करू आपण, त्याच्यावर नक्की कारवाई करू, जरूर करू। चला एक मिनिट, चला चल 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 मराठा मुक्क्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा।